हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या चॅनलवरती. आज मी काढली आहे लक्ष्मीपूजनासाठी ही खास रांगोळी. दिवाळीच्या सणात लक्ष्मीपूजनाचं खूप खास महत्त्व असतं. या दिवशी आपण आई लक्ष्मीचं पूजन करून घरात सुख, शांती आणि समृद्धीची प्रार्थना करतो. लक्ष्मीपूजना दिवशी देवी लक्ष्मी माता पृथ्वीवर अवतरतात असं मानलं जातं. त्यामुळे त्या रात्री घरात स्वच्छता, प्रकाश आणि आनंद असणं आवश्यक आहे. व्यापारी वर्ग या दिवशी नवीन खात्याचं पुस्तक सुरू करतात आणि शुभलाभाने दिवसाची सुरुवात करतात. या रांगोळीत मी सगळ्या शुभचिन्हांचा समावेश करणार आहे. वरच्या बाजूला शुभलाभ लिहिणार आहे. हे सुख आणि यशाचं प्रतीक असतं. मध्यभागी कलश काढणार आहे, जो समृद्धी आणि पूजेचं चिन्ह आहे. त्यावर स्वस्तिक काढलं जातं, जे शुभत्व आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे. खाली सुंदर कमळाचं फूल आहे, कारण आई लक्ष्मी कमळावर विराजमान असतात. आणि आजूबाजूला दिवे आणि फटाके दाखवणार आहे, जे आनंद आणि उजेडाचं प्रतीक आहेत. लक्ष्मीपूजनाच्या थाळीत नारळ, सुपारी, अगरबत्ती, फुलं, मिठाई आणि पैसे ठेवले जातात. लक्ष्मी माता, भगवान विष्णू आणि गणपती बाप्पांचं पूजन केलं जातं. संध्याकाळी दिवे लावून घराच्या प्रत्येक कोपऱ्यात प्रकाश केला जातो. असं मानलं जातं की त्या दिव्यांच्या प्रकाशात आई लक्ष्मी माता घरात प्रवेश करतात. माझ्या बॅकग्राऊंडला थोडासा फटाक्यांचा आवाज येत असेल, कारण आजपासून दिवाळी सुरू झाली आहे आणि दिवाळीला खरी मजा तर फटाक्यांची असते. फटाक्याशिवाय तर दिवाळीची मजा नाही येत, त्यामुळे तो थोडासा आवाज येतोय. तर थोडंसं ते तुम्ही समजून घ्या, कारण त्यातच तर दिवाळीचं खरं सौंदर्य आहे, बरोबर ना? तर मला तुम्हाला इथे एक छोटीशी स्टोरी सांगावीशी वाटते. ती म्हणजे असं म्हणतात की समुद्रमंथनाच्या वेळी जेव्हा लक्ष्मी माता प्रकट झाल्या होत्या, त्या दिवसाचं स्मरण म्हणून दिवाळीच्या रात्री आपण लक्ष्मीपूजन करतो. या दिवशी जो व्यक्ती शुद्ध मनाने आई लक्ष्मी मातेचं पूजन करेल, त्याच्या घरात वर्षभर धनधान्य, आनंद आणि समाधान नांदतं. आता मी रांगोळीत सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे कलश काढतीये. लक्ष्मीपूजनाच्या रांगोळीत कलश खूप शुभ मानला जातो, कारण तो समृद्धी आणि पूर्णत्वाचं प्रतीक आहे. मी इथे कलशाला थोडा गोल आकार दिलाय. तुम्हीही बनवताना थोडा बेस रुंद ठेवा, म्हणजे तो अधिक स्थिर आणि सुंदर दिसतो. मी कलशासाठी थोडासा डार्क येल्लो कलर वापरणार आहे. आता वरच्या भागात मी पानं आणि नारळ दाखवलं आहे, कारण पूजा करताना कलशात पानं ठेवून नारळ ठेवणं हे मंगलतेचं चिन्ह असतं. हा कलश म्हणजे देवी लक्ष्मी मातांच्या आगमनाचं प्रतीक आहे. जसं कलशात पाणी आणि सुपारी ठेवून आपण जीवनाची समृद्धी जपतो, तसंच ही रांगोळी घरात सकारात्मक ऊर्जा आणते. या दिवाळीत आपण फक्त बाहेरचे दिवे नाही, तर आपल्या मनातील अंधारही दूर करूया. प्रेम, दया आणि सकारात्मकता हेच खरं धन असतं. मला आशा आहे तुम्हाला ही रांगोळी आणि माहिती दोन्ही आवडलं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपणा सर्वांना माझ्याकडनं दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि फटाक्याचं बॅकग्राऊंड व्हॉईस अजून आहेच, सो मी त्याला नाही काही करू शकत आहे, कारण दिवाळीचा सण. आणि हां, घरात लक्ष्मी आगमनासाठी 2 गोष्टी करा. एक गोष्ट म्हणजे मुख्य दारासमोर रांगोळी काढायची, तिच्यामध्ये छोटे दिवे लावा आणि लक्ष्मी देवीसाठी प्रवेशद्वारावर छोटे पावलांची चिन्ह काढा. तर इथे माझी ही रांगोळी रेडी झाली आहे, तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये कमळ आहे, दिवे आहेत, कलश आहे, फटाके आहेत
याला मी कामिंग असा ब्लू बॅकग्राऊंड दिला आहे, सो तो डोळ्याला थोडा शांत वाटतो आणि बाकीचे कलर्स पण सगळे उठून दिसतात, त्यामुळे मी इथे ब्लू कलरचा यूज केला आहे ॲज अ बॅकग्राऊंड. मला आशा आहे तुम्हाला ही लक्ष्मीपूजनाची रांगोळी आणि माहिती आवडली असेल. जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी.